महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते। दिल्लीमध्ये काँग्रेसचा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। काँग्रेसनं 233 जागा देशामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसनं जल्लोष केलेला आहे। आपण पाहतोय मोठं यश खरं तर इंडिया आघाडीला मिळालेलं आहे आणि त्याचाच हा उत्साह दिल्लीमध्ये सध्या पाहायला मिळतोय। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय सांगाल, दिल्लीमध्ये आता काँग्रेसचा जल्लोष पाहायला मिळतोय, मोठं यश खरं तर हे इंडिया आघाडीचं म्हणावं लागेल। अगदी बरोबर आहे। खरं तर इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर काँग्रेसकडनं देखील जल्लोष केला जात आहे। पण मी मोहिनी सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। ही दृश्य सगळी बघू शकतो आपण। भाजपच्या कार्यालयावर मोठा जल्लोष जो आहे तो सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती जरी यश मिळालेलं नसलं तरी इंडिया आघाडीला हे यश मिळालेलं आहे आणि त्याचाच आनंदोत्सव राजधानी नवी दिल्लीमध्ये साजरा करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ढोल ताशे वाजवत खरं तर भारतीय जनता पार्टीचे राजधानी नवी दिल्लीमध्ये जे कार्यकर्ते आहेत तो हा सगळा आनंदोत्सव साजरा करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील, हे सगळे या आनंदोत्सवाला येणार आहेत अशी देखील माहिती मिळते। पण त्याच पार्श्वभूमीवरती अगोदरच हा सगळा आनंदोत्सव भाजपच्या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ढोल ताशे वाजवत फटाके फोडत मोहिनी खरं तर हा सगळा आनंदोत्सव जो आहे तो साजरा होत असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। खरं तर भाजपला स्वबळावरती जरी यश मिळवता आलं नसलं तरी एनडीएला चांगली संधी जी आहे ती मिळालेली आहे आणि त्याचाच आनंदोत्सव या ठिकाणी भाजपकडनं किंवा एनडीएकडनं